नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्याला श्री गुरुदेव दत्त. झाले का मैत्रिणींनो कामं सगळ्याचे? झाले असे तर मला कमेंटमध्ये कळवा. नाश्ता झाला का? मैत्रिणींनो, मला लाईव्हला यायचंय, पण कसं यायचं काय यायचं मला काहीच कळलं. मला समजून सांगा ना, म्हणजे तुम्ही सांगा ना, एखाद कोणतरी असा मला व्हिडिओ पाठवायला मैत्रिणींनो की असा असा लाईव्हला या, तसं या, म्हणजे मग मला त्याप्रमाणे लाईव्ह घेता येईल. आमच्या शेजारी पाहणं, आधीच माझा मोबाईल खराब आहे, शेजारी बांधकाम सुरू आहे, ते मिस्त्री लोक आहेत ते त्याचाच आवाज आले तर, आणि मला माहीत नाही, आणि स्पीकर माझ्या मोबाईलचं खराब झालेलं आहे. मोबाईल साधा आहे माझा आणि मला माहीत पण नाही, आणि बाहेर फिरायच्या घरात बाहेर कसं उभं राहून करता येईल, व्हिडिओ काढता येत नाही. सगळं म्हणजे किती अडचणी येतात पाहणं. एवढ्या अडचणीतून मैत्रिणी मी व्हिडिओ काढायले. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, आणि माझे व्हिडिओ पाहत जा ना मैत्रिणींनो. तुम्ही माझ्या चॅनलला या, तुम्ही भेट द्या, माझं पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटची तुमच्या खूप वाट पाहिली मैत्रिणींनो. मी रोज मोबाईल चेक करायले, मला कमेंट येणं तुमच्या, मला तुमच्या मागं घ्या की मैत्रिणींनो. माझी एकदम नाजूक परिस्थितीची आहे. माझे घर नाही मैत्रिणींनो स्वतःच. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझं किरायाचं घर आहे. खूप खूप अडचणीतून मी व्हिडिओ काढायला मैत्रिणींनो. तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे. माझा आवाज फार ऐकतोय, मला मोबाईलचा तसा प्रॉब्लेम आहे का, आणि बाहेर कर आवाज सुरू आहे बांधकामाचा, पण आपण म्हणू शकत नाहीत ना, आपण किरायदार आहेत, आपण काय बोलणार आहेत लोकांना, काय बोलू शकत नाहीत मैत्रिणींनो. तर मला लाईव्हला यायचं, त्याच्यामुळेच मला बोलायचं, बाकी काय मला कोणाबद्दल बोलायचं नाही. मला लाईव्हला यायचे, कसं यावं काय यावं सांगा तुम्ही कमेंटमध्ये, कमेंट करा, आणि तुम्ही कुठून कुठून बोलता ते पण सांगा. आता मी कसं सांगते, मी परभणीची आहे आणि प्रॉपर परभणीच राहते मी. माझं भाड्याचं घर आहे आणि मी टेलर काम करते. झालं माझं एवढीच आहे दुनिया. टेलर काम, मशीन, कातर, सुई, दोरा, माझं हेच काम आहे नीतिनियमाचं. तर तुम्ही कुठून कुठून बोलतात असं कमेंटमध्ये सांगा, कळवा मला. तुम्ही तुमच्या कमेंटची खूप वाट पाहिली मैत्रिणींनो मी. मला लाईव्हला यायचं ते बी हे करा, कसं यावं कसं नाही मला समजून सांगा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुमची आता मोठाले चॅनल आहेत मैत्रिणींनो, आता मला बी तुमच्या मागं घ्या ना, वडा ना, सांगा मला समजून कसं यायचं कसं नाही, कसं लाईव्हला जुटावं लागत आहे, कसं काय करावं आहे, कमेंट कशा वाचायचे मला ते काहीच कळत नाही मैत्रिणींनो. आणि मैत्रिणींनो, मी आता मला थोडंसं आता व्हिडिओ शूट करावं म्हणलं ना, कपडे शिवायला बसायचंय मैत्रिणींनो. कपडे शिवून माझा नाही का हे हात वर होत नाही, इथं मानामध्ये गॅप आहे माझ्या मैत्रिणींनो, खूप मोठा गॅप आहे. असं नाही का मला हात असं पूर्ण वरी करता येत नाही, की हात एवढा मोठा गॅप आहे माझ्या मानाला मैत्रिणींनो. तुम्ही जर टेलर असताना तर कपडे नाही का जरा कमी प्रमाणातच शिवा. मी पण असे कपडे शिवले, खूप शिवले. परिस्थिती माणसाला लई बेजार करते हो मैत्रिणींनो. मी खूप कपडे शिवले, कळालं नाही ना, आता एवढा त्रास व्हायला मला, भयानक त्रास व्हायलाय. आता ऑपरेशन करा मला डॉक्टर, ऑपरेशन करायला काय 40,000 रुपये लागतात मैत्रिणी. शक्य आहे का आपल्या त्यानं? शक्य नाही. मी कोणतं तेल चोळीते, काही चोळीते मानाला, काही लागते झेंडू बामला, ते स्प्रे असते ते स्प्रेच मारिते, काही होईल जेवढ्या पुढे तेवढं झुंझुन करते राहते, आणि सवय दुखत आहे, काही होत नाही. तर तुम्ही टेलर मैत्रिणी, तुम्हाला एवढी कळची विनंती आहे की नाही का कपडे जरा प्रमाणात शिवा. एकदा आपल्या मानाला यायला मी 17 वर्षे कपडे शिवले, आणि आपल्या मानाला गॅप पडल्यानं खूप त्रास होते भयानक. लगे सगळं केलेलं निघून चालले. आता दवाखाना करून करून बेजार व्हायले, मीच व्हायले बेजार. त्याच्यानं माझ्या टेलर मैत्रिणीला कळकळीची विनंती आहे की कपडे शिवा, पण नाही का त्याच्या प्रमाणात शिवा काहीतरी. आणि काय काय किती शिवून नाही का, साधारण परिस्थिती असल्यावर खूप कठीण आहे, काही होईन जाईल त्याच्यामध्ये, काहीच होईन मैत्रिणींनो. मी घरासाठी एवढी परेशान आहे, वाटतंय स्वतःच झोपडं का असं ना, पण असं किरायच्या घरामध्ये काम करून करून महिनाभर कष्ट करायचे, आणि महिन्याला पैसे सगळे जातात, तरी काम राहावं लागत आहे मैत्रिणींनो. तसं रडू येते. खूप कठीण आहे गरिबी परिस्थिती, कोणालाच नसून आहे गरिबीचं ताण. पण कमीत कमी घर तरी असावं. घर असलं ना माणूस नाही का पोट कसंही भरीत आहे, कसं आहे माणूस पोट भरतेच ना, वलं कोरडं, पण घर तर स्वतःचं पाहिजे ना. महिन्याला कचकन पैसे, जीव माणूस लेकराला 10 रुपये देत नाही का, काही असं आगावची वस्तू कोणती घेऊन आज हे होत नाही, माणसाचं धाडस होत नाही की काही घ्यावा म्हणून. आपल्याला महिना दिसते आलेला, लाईट बिल असतंय, गॅस आहे, आज गॅसचे भाव कुठे गेले, तर तेलाचे भाव काय आहेत,
आपण घर चालवतो, सगळ्या मैत्रिणीला सगळ्यालाच अनुभव आहे त्या गोष्टीचा, सांगायची काही गरजच नाही. आपण प्रत्येक जण त्याच्यातून चाललो होतो या महागाईतून. तर मला लाईव्हला येण्यासाठीच मी विचारावं म्हणलं मैत्रिणीला की आता शिवायला बसायचं, त्याच्या आधी एकदा विचारा की मैत्रिणीनं लाईव्हला यायचे कसे यावं. आणि माझ्या मोबाईलचा आवाजच येत आहे मैत्रिणीनं. मला स्पीकरच घडण झाले मैत्रिणीनं, काय सांगू. स्पीकरनं बाया म्हणतात ना ते माईक घेतलं की आवाज चांगला येते म्हणून, मला माईक नाही मैत्रिणीनं. आणि माईक केवढ्याला भेटत असते मैत्रिणीनं, तुमच्याकडे माईक वापरत असताना तुम्ही मला सांगा. आणि सगळ्यात कमी किमतीचं केवढ्याला असते ती मला माईक सांगा मैत्रिणीनं. आता विचार करायला माईक घेण्याचा, पण केवढ्याला माईक असतंय, कसं असतंय सांगा मला. ते माईकचं माहीत नाही, काहीच नाही. मी कॅमेरासमोर कधी आलीच नाही मैत्रिणीनं. आता नेमकी तरी आली आणि बोलायची प्रॅक्टिस नाही, काही नाही. समजून घ्या तुमच्या बहिणीला. एखादी असती साधी बहीण, तिला समजून घ्या मैत्रिणीनं. तुमच्या मागा नेण्याचा प्रयत्न करा. लाईव्हला कसं यायचं मला ते समजून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटची खूप वाट पाहिजे तुमच्या. मला कमेंटची तुमच्या खूप गरज आहे बरं. मला तुमच्या कमेंट वाचवा. तुम्ही विचारून मैत्रिणीनं तुम्ही कमेंट करा ना पटापट. मला खरंच कमेंट करा. कमेंट वाचू तुमच्या, नाही का मी तुमच्या कमेंट वाचण्यापूर्वी मी ती शिकलेली मैत्रिणीनं कमेंट वाचू शकते. तर तुम्ही मला कमेंट करा. मला कळवा कमेंटमध्ये कसं लाईव्ह जायचं, काय असेल. मग त्या पद्धतीनं नाही का मी प्रयत्न करते. मला नाही का तुमच्या कमेंटची खूप गरज आहे मैत्रिणीनं. आणि तुमच्या मोबाईल म्हणजे आता तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कर आवाज येत असं मैत्रिणीनं. समोर बांधकाम चालू आहे, तर त्या बांधकामाचा आवाज आहे मैत्रिणीनं. मला आता रूम सोडायची मैत्रिणीनं. आता कुठं रूम भेटती, कशी भेटती काय माहीत नाही. पाण्याचं वांदे, पाणी नाही. मला रूम सोडायची मैत्रिणीनं. मी घरासाठी गेले कंटाळे मैत्रिणीनं. वाटते स्वतःचं घर असं. खूप परेशान आहे मैत्रिणीनं मी घरासाठी. मैत्रिणीनं मला घर भेटेल का नाही मला तर वाटायला. मला घरचं आता काय मेले असं मसून वाटायचंच भेटते का काय की मैत्रिणीनं. एवढी परेशान व्हायली मी घरासाठी. देव मला कधी घर देते काय माहिती. 17 वर्ष मैत्रिणीनं माझं अख्खं आयुष्य गेले लोकांच्या घरात. लोकांचे घर नीट करायचे, हे करायचे, कपडे शिवायला गिऱ्हाईक नेमकं जुटत आहे की घर खाली करावं लागत आहे. मांजर कशी फिरती 7 घर तसं मला झाले मैत्रिणीनं. इथून पसारा उचलायचा दुसरीकडे राहायचं, पुन्हा दुसरीकडून पसारा उचलायचा तिसरीकडे राहायचं. कधी घर भेटेल मैत्रिणीनं. तुमचे आशीर्वाद असू द्या. मला पटपट घर देवाला म्हणा की पटकन घर. मला छोटंच पाहिजे. मला मोठ्याचं स्वप्न नाही, काय नाही. छोटं झोपडं का असं नाही वाटते स्वतःचं घर असा की एकदा आपल्या स्वतःच्या घरात गेलं का निघायचं काम नाही. माझी स्वतःच्या घराची खूप इच्छा आहे मैत्रिणीनं. वाटतंय स्वतःचं घर असावं, 4 पत्राचं का असं ना स्वतःचं घर असावं. आणि लाईव्हला यायचे मला कसं यायचं सांगा मैत्रिणीनं. आणि कमेंट करा मैत्रिणीनं. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मला कमेंट करा. मला कमेंटमध्ये कळेल थोडंफार समजा ना. कमेंट वाचू की कसं लाईव्हला यायचं, कसं नाही, कशी लाईव्ह घ्यायची, कशी नाही घ्यायची. मला हे कळेल थोडंफार. तुमच्या कमेंटची मला खूप मी आतुरतेनं वाट पाहते. मला खूप गरज आहे तुमच्या कमेंटची मैत्रिणीनं. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा. माझ्या मोबाईल साधा आहे मैत्रिणीनं. आवाज येत नसन तरी नाही का तुम्ही ऐका. माझं पहा जा बरं का व्हिडिओ मैत्रिणीनं. तुम्ही म्हणता ना ह्या मोबाईलचा आवाज येईन, ह्या व्हिडिओचा आवाज येईन, सोडून देता वर सरकितान. सरकून नका, काय नका मैत्रिणीनं. माझ्या चॅनलला या, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि लाईव्हला कसं यायचं मैत्रिणीनं मला नक्कीच कळवा बरं का. तुमची कळकळची मी तुम्हाला विनंती करते मैत्रिणीनं की मला नाही का कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.